तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता 2024 मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसामुळे राज्यातील विविध भागामध्ये नुकसान झालेले होते आणि त्या भागाचे नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाने आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा निर्णय घेतलेला आहे। तर ते कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे, तर व्हिडिओला संपूर्ण बघा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा नुकसान भरपाईचा लाभ होणार आहे। खरीप हंगामात 2024 मध्ये राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या पार्श्वभूमीवर राज्यातील 6,43,552 शेतकऱ्यांना आता या नुकसान भरपाई म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि तो कोणत्या जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेला आहे, तर पुढे पाहू शकता आपण की कोणत्या जिल्ह्यासाठी या योजनेचा लाभ होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या नुकसान भरपाईमध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे। त्यामध्ये आहे अकोला, बुलढाणा, वर्धा, नागपूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे। तर राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात आता शेतकऱ्यांना मदत म्हणून नुकसान भरपाईचे जे नुकसान झाले होते मदत म्हणून आता काही निर्णय घेतलेले आहे। ते निर्णय कोणते आहे ते बघू शकता की सरकारकडून जे जुलै ते ऑक्टोबर 2024 मध्ये, सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात 2024 मध्ये कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती। त्याचप्रमाणे महापूर आले होते, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामध्ये 733,45,84,00,000 रुपयाचा निधी वितरित करण्यात शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे। ठाणे आणि पालघरसाठी सुद्धा या योजनेचा लाभ, नुकसान भरपाई योजनेचा लाभ होणार आहे। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 3 हेक्टर मर्यादेपर्यंत ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे। या ठाणे जिल्ह्यात 109 शेतकऱ्यांना 3,02,000 रुपये, तर पालघर जिल्ह्यामध्ये 2,730 शेतकऱ्यांना 9,67,00,000 रुपये, तर रायगड जिल्ह्यातील 113 शेतकऱ्यांसाठी 3,25,000 रुपये, तर तसेच रत्नागिरी जिल्ह्यासाठी तर तुम्ही बघता की रत्नागिरी जिल्ह्यासाठी सुद्धा या शेतकऱ्यांना आता जिल्ह्यातील 61 बाधित शेतकऱ्यांना 1,21,000 रुपये आता मंजूर झालेले आहे। त्याचप्रमाणे अशा विविध जिल्ह्यामध्ये आता पैसे मंजूर झालेले आहे। कोणत्या जिल्ह्यासाठी किती पैसे आहे हे आपण बघितले आहे। तर सिंधुदुर्गातील 196 शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा होणार आहे आणि ह्यामध्ये हे जिल्हे समावेश आहे। तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।